श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीनाज यूट्यूब ह्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत नामस्मरणाविषयी. नामस्मरण आपण किती व कधी करावे व कुठं करावे. नामस्मरण आपण कुठेही करू शकतो, कितीही करू शकतो व कधीही करू शकतो. आपण आपल्या आवडत्या देवतेचं नामस्मरण हे करू शकतो. आता प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या देवाच्या नामस्मरणाची ही ओढ असते, तर आपण नामस्मरण हे कोणत्याही देवताचे करू शकतो. आधी आपण माळ जप घ्यायचो व नामस्मरण करायचो, पण आता जेव्हापासून काउंटिंग मशीन आली तेव्हापासून आपण कितीही नामस्मरण हे करू शकतो. चालता फिरता आपण नामस्मरण करू शकतो, जेवताना देखील आपण नामस्मरण हे करू शकतो. किंवा मग आपले प्रेमानंद महाराज सांगता की तुम्ही नामस्मरण हे वॉक करताना म्हणा किंवा मग जेवताना म्हणा, म्हणजे अगदी अंघोळीच्या वेळेस देखील तुम्ही हे नामस्मरण करू शकता. आपले प्रेमानंद महाराज सांगता व प्रेमानंद महाराज असेही सांगता की तुम्ही रोज 10,000 जर नामस्मरण केले तर आयुष्यात तुम्हाला पाहिजे हवं असेल ते देखील मिळतं. 10,000 नामस्मरण होईल का आपल्याने? हो, नक्कीच होऊ शकतं. कारण काउंटिंग मशीन असल्यामुळे आपल्याला म्हणजे जिथं नाही तिथं आपण जॉबच्या ठिकाणी देखील नामस्मरण करू शकतो. उठता बसता सगळ्या ठिकाणी आपण नामस्मरण करू शकतो. आणि नामस्मरण केल्याचे एक नाही तर अनेक असे फायदे आहेत. आपल्या प्रारब्धांची जी तीव्रता आहे ती देखील प्रारब्धाची तीव्रता ही कमी व्हायला मदत होते व आपल्या वाणीत मधुरता व आपले विचार हे सात्विक व शुद्ध देखील होत असतात. आपल्या वाणीत देखील मधुरता ही येत असते. आणि नामस्मरण केल्याने आपले मन देखील, आपले जे विचारांची जी नकारात्मकता आहे ती विचारांची नकारात्मकता निघून सकारात्मकता देखील येत असते. म्हणून नामस्मरण करा. एक नाही तर अनेक असे फायदे आहेत. आपले जीवन आपण चेंज करायला हवे. आणि सोबत कर्मांवर देखील आपण लक्ष द्यायला हवे की आपले कर्म कसे आहेत. तुम्ही नामस्मरण करताय आणि तुमचे जर कर्म वाईट असेल तर तुम्हाला नामस्मरणाचे फळ देखील मिळणार नाही. म्हणून नामस्मरणही करा व कर्म देखील चांगले करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.